पहाटे 5 वाजता आपण उज्जैन स्टेशनवर पोहोचलोय. तिकडे मोठा स्कॅम झालाय आमच्यासोबत आणि मी आपली छोटीवाली बॅग कॅरी केलेली फक्त ड्रोनसाठी. पावणे 8 झालेत मित्रांनो. ओंकारेश्वर दर्शनासाठी बसची सोय केली जाईल तर आम्ही पण तेच केलं. इकडे ना बस नाही बुक केली आम्ही. बसमध्ये 5 सीट बुक करतोय आम्ही. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आमचा म्हणजे माझं जरी मला बस वगैरे जमत नाही त्याच्यामुळे विंडो सीट बघतोय आम्ही, पण ती भेटत नाहीये. त्याच्यामुळे थोडासा तो बोलतोय का तुम्ही जर लेट केलं डिले केलं ना तर तुम्हाला हवी ती सीट आम्ही देऊ, पण जेवढं लवकर आपण इकडून निघू ना तेवढं लवकर आपण रिटर्न येऊ. मित्रांनो 9 वाजता आपलं टायमिंग आहे इकडून निघायचं. बसमध्ये बसलोय आपण. पर हेड आम्ही 350 रुपये दिलेत. ॲक्च्युली 350 पण नाही, 320 रुपये दिलेत पर हेड. रिटर्नचे ओंकारेश्वरला घेऊन जाणार. इकडून 9 वाजता निघणार, 1 वाजता तिकडे पोहोचणार आणि 5 वाजता परत तिकडून बस निघणार आहे. सो आमच्याकडे 4 तास असणार आहेत ओंकारेश्वरचे सगळं मंदिरं किंवा जे काय दर्शन परिक्रमा जे काय असेल ना ते सगळं पूर्ण करण्यासाठी. ही आमची टीम इकडे बसली. यारे मिलेनियर मध्ये तुला मेन्शन अरे होती खिडकी माग. साडेबारा वाजलेत. 12:30 वाजता आपण ओंकारेश्वर पासून एक ऑलमोस्ट 50 किलोमीटर मागे राहिलोय नाश्ता करण्यासाठी. 10 मिनिटाचाच ब्रेक आहे तर तेच थोडेसे कोल्ड ड्रिंक आणि चिप्स वगैरे घेऊन पोरं आपली. मित्रांनो आपण या अशा प्रवासासाठी नाही बनलो. गाडी किंवा 4 व्हीलर 2 व्हीलर बस एवढंच आहे आपल्यासाठी. हे बस ट्रेन नाही आपल्यासाठी. दुपारी 2 वाजता आपल्याला बसने सोडलंय कारण ट्रॅफिक जरा जास्त होते. बसमधून उतरलो आणि आता रिक्षात बसलोय. रिक्षातून किती वेळ लागतो तुम्हाला सांगतोच मी. उज्जैनपासून ओंकारेश्वर यायला आपल्याला ऑलमोस्ट 5 तास लागलेत. 5 तासाचे आपल्याला बसवाल्यांनी 320 रुपये रिटर्नची तिकीट घेतली आहे. त्याच्यानंतर आपण रिक्षा करून पुढे येतो आणि समोरच आपल्याला मामलेश्वर मंदिर दिसतं. हे बघा मित्रांनो, जर तुम्ही ओंकारेश्वरला येत असाल ना तर अर्ली मॉर्निंग निघायचा प्लॅन करा. खूपच जास्त लवकर निघा आणि प्रायव्हेट गाडीने आलात तर बरं पडेल. म्हणजे तुम्ही 5:30-6ला जर तिथून सोडली ना गाडी तर तुम्ही इथे 9 वाजेपर्यंत पोहोचाल. चल पुढं डायरेक्ट पुढं भाई. तिथून व्ह्यू. हा ठीक आहे, बस झाला व्ह्यू पुढे ती. त्या टोकावरून बसलो आणि इकडे उतरलो आणि याच्या मागे ओंकारेश्वर मंदिर जिथे आपल्या दर्शनासाठी आता जायचंय. दुपारी 4:30 वाजता आपलं हे बघा मागचं ओंकारेश्वरचे ते दर्शन आहे तर पूर्णपणे झालं एकदम व्यवस्थित मित्रांनो. डोकं टेकून दर्शन घेतलेले.
मित्रांनो, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपल्याला ना व्यवस्थितपणे झालं आहे. आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या खाली जी नर्मदा नदी आहे, तिचा तो घाट आहे ना, तिथे खूप सारे फोटो काढलेत, खूप सारे व्हिडिओ काढलेत. कारण अशा जागेवर आपण परत येणार नाही. त्याच्यामुळे ना पब्लिक आपली अजिबात खचली नाही. भरभरून फोटो काढले, डायरेक्ट 256 GB भरून एवढे फोटो काढलेत. पलीकडे मामलेश्वर मंदिर आहे, त्या मंदिरात जायचं आणि डायरेक्ट बस पकडायची आणि उज्जैन परत एकदा. पावणे 6 वाजता आपण मामलेश्वर मंदिरामध्ये पोहोचतो. हे बघा, मामलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर जे इथे रात्री 11:15 म्हणजे त्यांनी 11 वाजता आम्हाला बस स्टँडला उतरवले उज्जैनमध्ये, महाकालेश्वर मंदिराच्या बाजूलाच. तर आता आम्ही बसमधून उतरून डायरेक्ट आमच्या रूमवर चाललो आहे. रूमवर ज्या बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत ना, तर थोडंसं फ्रेश होऊन लगेच निघतो जेवायला. गुड मॉर्निंग भाई लोक. 8 वाजलेत. आम्ही ना 1 वाजता जेवण वगैरे करून खाली आलो, म्हणजे इथे रूमवर आलो. आणि असा विचार केलेला की 2 वाजता म्हणजे 2 वाजेपर्यंत झोपून लगेच निघून जायचं भस्मारतीसाठी. पण आम्ही उठलो 6 वाजता. आणि 6 वाजता उठल्यानंतर 6 वाजता उठून आलो, कारण ऑलरेडी खूप लेट झालेलं. आता ते टी-शर्ट घेण्यासाठी चाललो आहे आम्ही, महाकालचे, जे दर्शनासाठी घालायचे आम्हाला. तर चला फटाफट शॉपिंग करून रिटर्न येऊ. आपलं सगळं आवरावर काढून लगेच दर्शनाची लाईन चालू करून, कारण बघू शकता तुम्ही ऑलरेडी 8 वाजलेले आहेत. आणि परत त्याच्यानंतर पुढचा पण प्लॅन आहे. अच्छा, ती आरती इथं होते का? हा मग. तर भाई लोक, आपण आता हे बघा हे टी-शर्टची वगैरे शॉपिंग केली आहे. आता महाकालचं दर्शनाला चाललोय. महाकालचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण एक उज्जैनचे जे मंदिर आहेत ना, त्यांची परिक्रमा करायची. एक टॅक्सी आपण हायर करू, तो काय घेईल 500-600 रुपये. आपल्या सगळ्या पब्लिक सोबत आपण महाकालचं दर्शन घेण्यासाठी निघालोय. टाइम बघा तुम्ही, 9 वाजलेत. समोसा खाएंगे. ओके का? ओके चल. 9 वाजता आपण मस्तपैकी नाश्ता करायला बसलो आता तशी. आम्ही टूर गाईड एक अरेंज करतोय, जो आम्हाला उज्जैनमध्ये जी सिटीमधली मंदिर आहेत ना ती फिरवेल. चला भाऊ ना, आपली रिक्षा लागलेली. ही बघा, ही रिक्षा आहे. चलो चलो. येस. जय श्रीराम. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण गणेश मंदिरात जायचंय. गणेश मंदिरानंतर आपण काली मातेच्या मंदिरामध्ये जाणार आहोत. तर एक बाजूला स्टॉल दिसला जिथे छोटे टी-शर्ट होते. भाच्या लोकांसाठी टी-शर्ट घेतले आतमध्ये. श्लोक, रियांश, शर्विल आणि कियारा या 4 जणांसाठी 4 टी-शर्ट घेतले. अगर आपको दारू छोड़ना है, कोई दारू अर्पण करना होता है, ऐसा नहीं होता है. आता आपण काळभैरव मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी चाललोय. हे प्रेम पावणे 11 वाजता आपण काळभैरव मंदिराचं दर्शन ते करून झालेलं आहे. आणि आता बाहेर निघतोय पुढच्या दर्शनासाठी. 11 वाजता आपण मंगळनाथ मंदिरला आलोय. आपल्या या टूरच्या म्हणजे उज्जैनची जी प्रदक्षिणा त्याच्यामधल्या 3ऱ्या डेस्टिनेशनवरती.
ये मंदिर पूरे भारत और पूरे विश्व में एक ही है। क्यों है? क्योंकि 9 गुरु में भगवान मंगलगिरी ने शिव की पिंडी के रूप में यहाँ पर जन्म लिया। मंगलनाथ जे मंदिर आहे ना त्याचे वैशिष्ट्य असे आहे की ते जे कर्कवृत्ताची जी रेखा आहे ती या जागेवरून गेलेली आहे आणि त्या जागेवर हे मंगलनाथचं मंदिर आहे. मित्रांनो मंदिराच्या आत तर काय जास्त शूट करायला भेटलं नाही मला, पण दर्शन वगैरे घेतलं आम्ही. दर्शन करून आता आरती रिटर्न करून आपल्या रिक्षामध्ये बसून आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे निघूयात आपण. मित्रांनो आता आपण जस्ट ना जिथे बलराम श्रीकृष्ण यांनी जिथे विद्या ग्रहण केली किंवा विद्येची ते विद्या शिकले आपण त्या जागेवर सध्या आहोत. हा जो ही जी प्लेस आहे ना खूप जास्त मोठी आहे. त्यांनी ना वेगवेगळ्या ठिकाणी असे अरेंज करून ठेवले जेणेकरून तुम्हाला ना तिथे गेल्यावर ना एक आयडिया येईल का इथे नक्की काय झालेलं काय केलेलं त्यांनी. आणि या आश्रमाला तुम्ही नक्की या एकदा, कारण खूप जास्त मोठं आहे. तुम्हाला 1 तास पण कमी पडणार आहे इकडे जर आलात तर. ही आपली पब्लिक इथे तन्मय, प्रेम, ऋषी आणि साहिल. आपला हा जो आश्रम आहे तो पूर्णपणे बघून झाला आहे. आता आपण इथून बाहेर निघतोय आपल्या पुढच्या प्रवासासाठी. चला मित्रांनो, जर तुम्हाला श्रीकृष्णांविषयी किंवा ते जिकडे शिकले त्याच्याबद्दल अजून जाणून घ्यायची जर इच्छा असेल ना तर तुम्ही हे बघा हे जे संदीपानी आश्रम आहे ना या नक्की व्हिजिट करा. कारण त्यांच्या बालपणातले खूप सारे प्रसंग त्यांनी इथे कैद केलेत. ड्रॉइंगच्या मार्फत झाला किंवा फोटोंच्या मार्फत किंवा लिखित स्वरूपात त्यांनी खूप साऱ्या गोष्टी इथे सांभाळून ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही संदीपानी आश्रमला नक्की व्हिजिट करा जर तुम्ही उज्जैनचा प्लॅन करत असाल तर. पण रिक्षा जी भाड्याची केलेली त्यांनी आम्हाला ना उज्जैनमधले ना 5-6 मंदिरं फिरवली. ती सगळी मंदिरं फिरून झाल्यानंतर आम्ही परत रूमवर आलो, थोडं फ्रेश झालो आणि आता परत एकदा महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी निघालो. आमचा एक एस्टिमेट आहे की जवळपास 3 ते 3.5 तास लागतील महाकालचं दर्शन घेण्यासाठी. तर बघू आता किती वेळ लागतो आपलं. महाकालेश्वर मंदिरामध्ये आपण एंट्री केली आणि एंट्री केल्यावर सगळ्यात पहिले बघा हे एकदम कंपल्सरी, डबल कंपल्सरी तुम्हाला. आणि सगळे टिक्के वगैरे लावून एंट्री करतो दर्शनासाठी. काय म्हणतो आपण रात्री ओके. आणि जो कॉरिडोर आहे ना तो रात्री एकदम भारी, त्यामध्ये लाइटिंग होते आणि तो तुम्हाला संध्याकाळी बघायला भेटेल. 1 2 3 4 5 6 मोबाईल आणि हा दोस्त साधारण टोटल 7 कोण ठेवतो. 2:15 झालेत. आपण 1:30 वाजता ना दर्शनाला सुरुवात केलेली. मोजून 15 मिनिटात आमचं दर्शन झालंय. म्हणजे लाईन ना बिलकुल नव्हती. आम्ही डायरेक्ट धावत गेलो. थांबायला डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये गेलो. तिथून मोजून 5 मिनिटामध्ये आमचं दर्शन झालं आणि आता जस्ट ते फोटोशूट चालू केलं आहे. 2:15 झालेत. दर्शन वगैरे घेऊन फोटो वगैरे काढून आता आम्ही रिटर्न आपल्या रूमवर चाललो आहे. ते रूमवर नाही हॉटेलवर जातो. हॉटेलवर नाश्ता वगैरे करतो आणि नाश्ता वगैरे करून परत एकदा आपण थोडं अजून थोडं जास्त एक्सप्लोर करूयात. आणि संध्याकाळी म्हणजे इव्हिनिंगला आपण हा जो कॉरिडॉर आहे ना तिकडे येऊयात. आपण संध्याकाळी यायचं आहे. पण आत्ता तर काही तिकडे आपल्याला मिळणार नाही कारण लाईटिंग तशी पाहिजे अशी नाही आहे ती. तर मित्रांनो बघूयात पुढं काय काय होतं ते. तर भावांनो 3 वाजलेत. तिकडून आलो आणि जास्त काय विचार न करता काल जिकडे आपण जेवलो ना तिकडेच आपण परत एकदा दुपारचं जेवण करण्यासाठी आलोय. ऋषी, तन्मय, मी आलोय आणि बाकीचे 2 जण रूमवर आहेत. पहिले थोडासा जेवण घेतो. मित्रांनो एकदम तणानं जेवण झालेलं आहे आपला.
आता इथून डायरेक्ट रूमवर जायचा, रूमवरती झोपायचा, झोपून झालं का उठायचा, संध्याकाळी जायचं रामघाटावर, रामघाटातली आरती उरकवून जायचं उज्जैनच्या महाकालेश्वर कॉरिडॉरला. तिथे मस्तपैकी थांबू, फोटो काढू, व्हिडिओ काढू, ड्रोन उडवू, ड्रोन शॉट घेऊ, फोटो काढू आणि डायरेक्ट घरी येणार इथे रूमवर आलो की थोडा स्टे, थोडं थांबायचं, झोपायचं आणि 3 वाजता उठून डायरेक्ट ट्रेनमध्ये बसून डायरेक्ट मुंबई. टाईम 6:15 वाजता आपण आता डायरेक्ट निघतोय तो रामघाटामध्ये. जी आरती आहे ना ती आपण अटेंड करणार आहोत. देवीचे मंदिर आहे, ते मंदिर व्हिजिट केल्यानंतर महाकालेश्वरचा जो कॉरिडॉर आहे ना तिथं पूर्णपणे लाइटिंग इफेक्ट येतो, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. थोड्याच वेळात ते सगळं तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे, तर तोपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. 6:30 वाजता आपण रामघाटावर आलोय, पण इथे जी तयारी होणार आहे ती कुठे दिसतच नाही आहे मला, कारण पूर्णपणे शुकशुकाट आहे. पब्लिक आहे नाही असं नाही, पण आरतीची तयारी कुठे दिसत नाही आहे आम्हाला अजून तरी. जो रामघाट आहे ना तिकडे आम्ही आलो, पण जी आरती आहे ना ती आमच्या अर्धा तास आधीच होऊन गेलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय त्याचा शो बघायला भेटला नाही. पण ठीक आहे, थोडा ड्रोन फ्लाय केला आपण इकडे, तर त्याच्या आधी तुम्ही ड्रोन शॉट बघितले असतील ना ते इथले तर आता कुठे जायचं आता सिद्धी. सव्वा आठला आपण महाकालेश्वर मंदिराचं जे कॉरिडॉर आहे ना तिकडे निघालोय जायला. प्रसाद वगैरे घेतलाय, जय हरी सिद्धी मंदिरामध्ये आपण दर्शन घेतलंय, आरती अटेंड केले. सकाळी आपण आलो ना खूपच जास्त कमी गर्दी होती आणि 10 मिनिटामध्ये मोजून 5 मिनिटात दर्शन झालेलं. धावतं दर्शन घेतलेलं आपण. पण या टायमाला असं नाही आहे, तुम्ही समोरच बघा मागं पुढे किती गर्दी आहे आणि मागची पण बघून घ्या. सो जर तुम्ही दर्शनाचा प्लॅन करत असाल ना तर दुपारी या, म्हणजे दुपारी 12 ते दुपारी 4 या दरम्यानमध्ये तुम्हाला थोडी पण गर्दी नाही भेटणार आणि मोजून 15 ते 20 मिनटं फार अर्धा तासामध्ये दर्शन होऊन जाईल तुमचं. मित्रांनो, दुपारी मी तुम्हाला सांगितलं ना की आपण त्या कॉरिडॉरला येऊ, आणि का, कारण संध्याकाळी तिकडे लाइटिंग खूप जास्त जबरदस्त केलेली असते. मित्रांनो 9:30 झालेत. इथे ड्रोनला परमिशन नाही आहे, त्याच्यामुळे इथे तुम्हाला एरिया शॉर्ट का बघायला मिळणार नाही आहेत. लाइटिंग अशी आहे ना का बाई फोटो एकदम म्हणजे भारी येणार. पण हे बघा आमची पब्लिक ती अजून तिकडंच आहे, त्यांचं चालू आहे, तर ठीक आहे चालू दे. आपल्याला जेवढं शूट करता येईल ना सिनेमॅटिकमध्ये तेवढं शूट करून घेऊ आणि तुम्हाला दाखवतो. ऑलमोस्ट एक 500 मीटरपासून आपण चालतोय आणि ठिकठिकाणी असे मॉन्युमेंट बनवून ठेवलेले आहेत. हे बघा इथे शिवजींची ही प्रतिमा आहे, परत इकडे पर्वत उसळताना आहे, पुढे परत इकडे शिवजी नंदीवर बसलेले आहेत. तर अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहेत. मी ट्राय करतोय जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवायचं. या कॉरिडॉरच्या एक्सप्लोरेशनमध्ये तुम्ही मोस्ट ऑफ द टाईम मला एकट्याच बघितलं असेल, कारण आपली पब्लिक आहे ना ती फोटो काढण्यात बिझी झाले. तर मी पण त्यांना काही डिस्टर्ब केलं नाही आहे. काढून घ्या तुमचे फोटो, मी माझा व्लॉगचं मटेरियल रेडी करतो. आणि मित्रांनो, कॉरिडॉरच्या हे बघा याच्या भिंती आहेत ना, याच्यावर काही ना काहीतरी कोरलेलं आहे. तर ते हे असं काही अर्थ नाही असं नाही आहे, त्यांनी प्रत्येक एक कथा आहे ना ती त्या भिंतींमध्ये कोरून
तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचे बोर्ड पण त्यांनी साईडला लावून ठेवलेले आहेत. हे जे भिंतीवर काय कोरलेलं आहे ना असं, ते काय आहे तर हे बघा, स्टोरी ऑफ नंदी, शिव द्वारा नंदी को अपने सेवक के रूप में स्वीकार करने की कथा. हे सगळं ना या भिंतींमध्ये कोरलेलं आहे बघा. सो वेळ भेटला ना ते सगळं नक्की बघा. 3:15 झालेत. आपली जी ही ट्रिप आहे ना ती ऑलमोस्ट इथे एंड झाली आहे. आपण आता निघायची तयारी करतोय. 4ची ट्रेन आहे आपली उज्जैनला. इथून एक 3:15ला निघायचा प्लॅन आहे. 15 मिनिटात स्टेशन आणि मग अर्धा तास वेट करून ट्रेनमध्ये बसून डायरेक्ट मुंबई. तर प्रॉब्लेम सध्या फक्त एकच आहे की आमच्या ज्या तिकीट आहेत ना थोड्या मिसमॅच झाल्यात. कारण 4 एका बाजूला आल्यात आणि 5वी एका वेगळ्या बाजूला आले, वेगळ्या डब्यात आले. तर ती कशी ॲडजस्ट करायची ते बघू आता आणि निघूयात आपण इकडून आता. रूम टूर तर तुम्हाला मी दिलेली, बहुतेक 5 बेड होते आणि एक वॉशरूम होता. चला तर मित्रांनो, या ब्लॉगचा एंड इथंच करूयात. जर ब्लॉग आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. पोहोचलो. घरी चालली ना ट्रिप सक्सेसफुल.